नमस्कार प्रेक्षक हो, तुमचं आपल्या ह्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन चव्हाण सर पुन्हा जुळलेले आहेत, जे गेल्या 30 वर्षापासून वकिली व्यवसाय करीत आहेत आणि त्यांनी मूल्य आणि आध्यात्मिक या विषयात MSc गोल्ड मेडलिस्ट प्राप्त केलेला आहे. तर आज आपल्यासोबत सर पुन्हा काही म्हणी घेऊन आलेले आहेत, तर त्यांचा आपण अर्थ त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर चला आता आपण सरांकडे वळूया. नमस्ते सर. नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या ह्या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर सर, आज आपण अजून काही नवीन म्हणी जाणून घेऊया. ठीक आहे, आता मी डायरेक्ट सुरुवातच करेल. एक अशी की जिनकी दबी रहे धूल में, किनकी दबी रहे धूल में, किनकी राजा खाए, किनकी चोर लूट ले जाए, किनकी आग जलाए, सफल होए उनकी जो धनी के नाम लगाए. आज आपण जे बाहेर बघतोय, जिनकी दबी रहे धूल में, विनाशाची वेळ जवळ आलेली आहे. सर्व नष्ट होणार, संपूर्ण धन संपत्ती पैसा सगळं नष्ट होणार. हे समजून जो व्यक्ती स्वतःजवळच असलेलं धन पैसा जे काही परमात्म्याच्या याच्यात किंवा भगवंताच्या सत्संगामध्ये किंवा दान धर्मामध्ये जो लावून देईल त्याचं कल्याण होईल, अशा अर्थाची ही म्हण आहे. आपण याला असा म्हणजे जे आहे तुमच्याकडे ते सफल करा, तर ते चांगल्या कार्यात त्याला लावा. तुमच्याकडे असलेला धन असेल पैसा असेल ते चांगल्या कार्यात लावा. काय वाचा ते पुन्हा, ते पूर्ण वाचते पुन्हा. किनकी दबे रहे धूल में, किनकी राजा खाए, किनकी चोर लूट ले जाए, किनकी आग जलाए, सफल होए उनकी जो धनी के नाम लगाए. म्हणजे अंतिम समय आता जो सुरू आहे, तर ह्या शेवटच्या कलियुगाच्या अंतिम समयामध्ये काही पण होऊन जाईल. चोरी होऊन जाईल असं सांगायचं आहे. त्या म्हणीचा अर्थ असा आहे की तुम्ही इकडे तिकडे जाऊ देण्यापेक्षा तुमचं धन सफल करा, चांगल्या सत्संगामध्ये लावा, भगवंताच्या कार्यात लावा, गरीबाला द्या, दान धर्म करा, खाऊ पिऊ घाला, असं त्याचा अर्थ. पळून जर ठेवलं घरामध्ये, जरच दाबून ठेवलं, तर धन तर असं आहे की ते राहत नाही, कुठे कोणत्या वेळेने निघून जातात ते बाहेर. म्हणून सांगितलं गेलेलं आहे की त्याला सफल करा, म्हणून सफल करा, ईश्वराच्या कार्यात लावा, ईश्वरीय कार्यात किंवा दान धर्म करू शकतो आपण. अच्छा, ठीक आहे. नेक्स्ट असं की गुड जाने गुड की गोथरी जाने. गुड जाणे गुड की गोथरी जाणे याचा अर्थ असा होतो की गुड हा शब्द जो आहे ना, तर हे भगवंताचा वाचक शब्द आहे तो गुड. और गुड की गोथरी म्हणजे परमात्मा, आणि परमात्म्याला ज्ञान ऐकवण्यासाठी जे माध्यम असतं त्याला म्हणतात गोथरी. अच्छा, म्हणजे ब्रह्मा, ज्याला ब्रह्मा म्हटलं जातं. शिव यूज करतो गोथरीला म्हणजे ब्रह्माला. तो गुड जाणे गुड की गोथरी जाणे. जेव्हा एखादी घटना घडते आपण काय म्हणतो, जाऊ दे तो बसलेला आहे वर, तो करेल, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो गुड जाणे गुड की गुड म्हणजे काय, मिठा गोड. परमात्मा शिव परमात्मा कसा आहे, मिठा. गोथरी कशी त्याची, ब्रह्मा मिठा, असं त्याचा अर्थ आहे. गुड जाणे गुड की गोथरी जाणे. बरोबर आहे. म्हणजे आपण सर्व सोपवून द्यावं ईश्वरावर. हा, ईश्वरावर आपण कार्य करीत राहावं, कार्य करीत राहा. आणि तुम्ही कार्य करीत राहा म्हणजे चांगलं कार्य, तेच आणि तुम्ही त्याच्यावर ते सोपवून द्या. हिंमत ठेवायची आपण. आणि जेव्हा परमात्म्याच्या इशाऱ्यावर, भगवंताच्या गाईडलाईनने आपण जेव्हा चालतो, तेव्हा आपल्यासोबत होणारी प्रत्येक घटना ही चांगलीच असते. म्हणून परमात्म्याचं एक महावाक्य पण आहे की जो मेरी याद में मगन रहता है उसके लिए सोचने का कार्य भी मैं करता हूँ. बरोबर आहे. ओके, छान. पुढे असं की चढे तो चाखे वैकुंठ रस, गिरे तो चकनाचूर. ज्ञानमार्गाबाबतीत म्हटलेलं आहे. ज्ञानमार्गामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती येते, काही वर्ष चालते ज्ञानमार्गात, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष, आणि मध्यंतरी नंतर मग काय होत असतं, त्याला थोडंसं जर का असं झालं की थकल्यासारखा जर अनुभव व्हायला लागला की नाही आता भरपूर झाला, आता हलचलमध्ये येतो,
किंवा त्याला कलियुग असल्यामुळे काही अशा गोष्टींची आठवण येते की ज्या वाईट असतात, कामविकार, क्रोध झाला, हे झालं, इतर काही गोष्टी, धनाचं आकर्षण वगैरे, लोभ वगैरे असं लोभ काही झाला, कसला. तर मग अशा वेळेस त्याला काय वाटतं, त्याचा परमात्मा मधला जो मन जे लागलेलं असतं ना, ते डायव्हर्ट तो होऊन जातो आणि मग तो काय करतो, ते सोडून देतो. आणि सोडल्यामुळे काय होतं, त्याचं नुकसान होतं. म्हणून ती म्हण आहे, चढे तो चाखे वैकुंठ रस. म्हणजे जोपर्यंत तो त्या सत्संगामध्ये जोडलेला असतो, ज्ञान घेत असतो, तोपर्यंत त्याला खुशी आणि वैकुंठ रस म्हणजे स्वर्गीय आनंद तो घेत असतो. आणि गिरे तो चकनाचूर म्हणजे जेव्हा तू त्या मार्गापासून दूर होऊन जातो, पुन्हा दूर जातो, अशा चुकीच्या मार्गावर जातो, तर म्हणून म्हटलेलं आहे गिरे तो चकनाचूर म्हणजे स्वतःचं नुकसान तो करून घेत असतो. अच्छा, असं त्याचा अर्थ आहे. जसं असंही म्हणतात की सुखामध्ये ईश्वराची आठवण नाही आहेत, जेव्हा दुःख असतं तेव्हाच आपण ईश्वराला आठवण करतो. कलियुगामध्ये तर हेच चालतं. कलियुगामध्ये मनुष्य कसा असतो, स्वार्थ बुद्धी. जेव्हा त्याला ती गोष्ट प्राप्त त्याला होऊन जेव्हा जाते, त्याला दुःख नाही आणि होणार, मग ईश्वराला तोपर्यंत तो विसरून भगवंताला, जातो. ईश्वराला आठवण नाही करणार. पण जेव्हा काही घटना घडून जाईल, घटना घडल्याशिवाय राहत नाही कलियुगामध्ये. बरोबर आहे. दुःख आजच्या युगात असा एक मनुष्य नाही, चाहे तो गरीब असो का श्रीमंत असो, प्रत्येकाकडे दुःख आहेच. दुःख आहेच, कमी अधिक प्रमाणामध्ये. हो, आहेच. पण आहेच. पुढे असं आहे की आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. बरोबर. याचं कसं? आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. याचा अर्थ असा आहे, आत्मा आणि परमात्मा, परमात्म्याने सांगितलेले आहे की हे सृष्टीचं जे चक्र आहे ना, हे 5000 वर्षाचं आहे. आणि ते 5000 वर्षाच्या चक्रामध्ये परमात्म्याने सांगितलेलं आहे की मी जेव्हा ही सृष्टी रचतो त्यावेळेस ज्या मनुष्य आत्मा या सृष्टीवर अवतरित होतात, त्या इथं सुखाचा अनुभव करतात. 2 युग, सतयुग, त्रेतायुग. त्यानंतर दोन युगांचा पूर्ण आनंद घेतल्यानंतर ते द्वापर युग, तिसरं युग आणि नंतर कलियुग. हा संपूर्ण कालावधी जेव्हा मनुष्य आत्मा या सृष्टीवर येऊन रंगमंचावर आपला पार्ट प्ले करते, तर परमात्म्यापासून म्हणजे त्यांच्या पित्यापासून ती या धर्तीवर येऊन दोघं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. एक धरती म्हणजे पृथ्वीवर जे दुनिया चालते त्याला आपण काय म्हणतो, साकार मनुष्य लोक. आणि परमात्मा असतो परमधाममध्ये, निर्वाणधाममध्ये. तर तिथून यांना खाली येऊन 5000 वर्ष झालेले असतात, म्हणून मोठा कालावधी तो झालेला असतो. म्हणून ते वाक्य आहे की आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. सुंदर मेला कर दिया म्हणजे काय, हे संगम युग. दलालाच्या रूपामध्ये परमात्मा येतो, एक मनुष्य तनाचा वापर करतो, त्याचं नाव तो ब्रह्मा ठेवतो आणि त्या ब्रह्माच्या तनाद्वारे त्याचं कार्य करून घेतो. आणि ते ब्रह्माच्या तनामधून निघणारे जे महावाक्य आहेत, जे ईश्वराचे परमात्म्याचे महावाक्य आहेत, ते महावाक्य जो कोणी ऐकतो तर त्याला आनंद इतका होत असतो की त्याला स्वयं परमात्मा प्राप्त मला झाला, ईश्वर मला प्राप्त होऊन गेला, असा त्याचा अनुभव त्याला होत असतो. आणि म्हणून ती म्हणाय, आत्मा परमात्मा अलग रहे बहुकाल, सुंदर मेला कर दिया जब सद्गुरु मिला दलाल. दलाल म्हणजे ब्रह्मा. बाबा. ब्रह्मा. अच्छा, ब्रह्मा. तर 5000 वर्षांचा गॅप खूप लॉंग नाही होऊन जात? लॉंग, हे बघा, ब्रह्मांडाच्या दृष्टीने विचार केला तर तो काही लॉंग नाही. आणि मनुष्य जन्म जर का सृष्टीवर घेतल्यानंतर मग तर त्याला 1 मिनिट काढणं मुश्किल होऊन जातं कलियुगामध्ये. तर बरोबर आहे. आपण त्रेतामध्ये तर सुखाची दुनिया आहे, ते 2 युग तर पास होऊन जातात. ब्रह्मांडात टाइम खूप फास्ट जात असतो ब्रह्मांडाच्या हिशोबाने. किंवा आपण एक उदाहरण देऊ शकतो, एखाद्या व्यक्तीचा जर ऍक्सिडेंट झाला, अपघात झाला, ती अनकॉन्शियस झाली, बेशुद्ध अवस्थेत झाली, तर ती बेशुद्ध असल्याने त्याला आपण कोम्यामध्ये गेले असं म्हणतो. आणि जर का ती मनुष्य तो कोम्यात असताना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असतो, त्याला माहित असतं का की मी किती दिवस मला कोम्यात मी गेलेलो होतो? तो 100 दिवसांनी, 200 दिवसांनी, वर्षभराने काही काही लोक शुद्धीवर येत असतात, पण त्याला नाही माहित राहत की याला 365 दिवस होऊन गेले, 1 वर्ष. त्याला तर असं वाटतं की मी आताच उठलो. असं त्याचा अर्थ. म्हणून या सृष्टीवरचा कालावधी आणि ब्रह्मांडाचा कालावधी याच्यामध्ये फार फरक आहे. इथं मनुष्य जन्म घेऊन वेळ पास करावी लागते आपल्याला. सत्ययुग त्रेता सुखाची दुनिया आहे, तिथं तर आनंद असतो, तिथं काही प्रॉब्लेम नाही.
पण जसं द्वापर युग सुरुवात होते तर मग थोडे दुःखाची दुनियाची सुरुवात होते आणि नंतर कलियुग येईपर्यंत तर मनुष्याला जीवन नकोसं वाटायला लागून जातं. बरोबर आहे. दुःखांचंच एवढं पहाड येतं मनुष्यावर की ते नकोसं वाटतं. नकोसं वाटतं. आणि ईश्वराला आठवण करून म्हणतो की लवकरात लवकर घेऊन चल मला इथून या दुनियेत. त्याला माहिती मला नाही नाही की आणखी राहायचंय. दुसरीकडे जायचंय, जन्म घ्यायचा आहे. त्याला असं वाटतं की इथून मी गेलो की माझा विषय संपला. हा. आज हीच मानव मुख्य चूक करतोय हम्म. की हे आलेलोय आपण काहीतरी मजा करून जाऊ, असे शब्द असतात त्यांचे. आलोय तर काहीतरी तर काहीतरी मौज मजा करून करूया, जाऊ. खाऊन पिऊन घेऊया, हा, जे त्याला मस्ती त्याला आहे. अज्ञानता आहे नाही, हा. अंधकार आहे, बरोबर आहे. अज्ञान अंधकार आहे. माहित नाहीये की इथून सुटका नाहीये, बरोबर आहे. इथून पुन्हा दुसऱ्या जन्मात जायचंय. तिथं इथलं केलेलं कर्म तिथं कॉन्सिक्वेन्सेस परिणाम त्याचे तिथं भरायचे. बरोबर आहे. असाच विचार करतो ना आजकालचा मनुष्य की चला जितकी मस्ती करायची आहे आपण म्हणतो त्याच्या अगोदर करून घ्या, खाऊन घ्या. पिऊन घ्या, यातच हा. प्रत्येकाला सुख त्याला वाटतं मृत्यू झाला की विषय संपला. वाटतं. खाऊन त्याला पिऊन घ्या. आत्म्याचं ज्ञान नाही ना, परमात्म्याचं आहे. ज्ञान नाहीये. आणि या सृष्टीवर चालू असलेलं हे जे चक्र आहे त्याचं ज्ञान नाही जन्म मरणाचं. मनुष्याला अहंकाराचं हे मुख्य कारण हे. मनुष्य एवढा अहंकार करतोय, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, मला कोणाची गरज नाही. त्याला माहिती नाही की तो अहंकार त्याला पुढच्या जन्मात कुठे नेऊन पोहोचवणार. ईश्वराची पण गरज नाही असे समजतात. माझ्याकडे सगळं आहे ना, माझ्याकडे सगळं आहे, पण त्याच्याने ते होत नाही. बरोबर. कोविड मध्ये काय झालं होतं आपण उदाहरण बघितलं. बरोबर आहे. कोविड मध्ये कितीतरी मनुष्य आत्मा ज्यांच्याकडे घरामध्ये खूप पैसा आहे, सगळं धन असल्यानंतरही होतं त्यांच्याकडे, बरोबर आहे. कुठे वाचू शकले ते? ईश्वर. मग जर का पैसा तुम्हाला वाचू शकला असता तर मग तुम्ही तर जिवंत राहिले असते. बरोबर. तरी पण तुम्ही यातून दिसून होतं की ईश्वरच सर्व काही आहे, त्याशिवाय आपण काही करू नाही शकत. पर्याय नाही. बरोबर आहे. हे तर काय सगळं विनाशी आहे. विनाशी आज आहे उद्या राहणार नाही, काही गॅरंटी नाही. बरोबर आहे. पुढचं असं आहे की एक बल एक भरोसा. अच्छा, आपल्यावर जर स्वतःवर जर आपला विश्वास असेल तर आपल्याला परमात्मा मदत केल्याशिवाय राहत नाही. आपले जर कर्म चांगले असतील, जसं आपण म्हणतो की एखादं एक बल एक भरोसा, म्हणजे जर का तुमचा भरोसा परमात्म्यावर असेल, विश्वास असेल, तर तुमचं काही होऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कोणी वाईट नाही करू शकत आपल्याला, फक्त ईश्वरावर विश्वास हवा आणि त्याला घेऊनच काही कार्य करावं. त्याच्यावर भरोसा असेल तर तुमच्या जीवनात तुमचं कल्याण होईल, कल्याणच मला होईल. कोणाची आवश्यकता पडणार नाही. ईश्वराची जर साथ असेल तर, कारण ती वेळ तो येऊ देत नाही. बरोबर आहे. असं पण म्हणताय आपण, असं म्हणू नाही शकत की माझ्यासोबत ईश्वर आहे. त्याचं चिंतन हे सकारात्मक चिंतन हे मनापासून केलं गेलं पाहिजे, बरोबर. तेव्हा ईश्वर मदत करतो. बरोबर आहे. आपण वरून फक्त बोललो आणि मनात काही नकारात्मकच असेल तर ते रिझल्ट त्याचा चांगला येणारच नाही. म्हणून पूर्ण मनाने आणि बोलताना पण आपलं सकारात्मकच हवं. सकारात्मक पाहिजे आणि निस्वार्थ भाव पाहिजे. बरोबर आहे. परमात्म्याचं चिंतन करत असताना, नाहीतर आज काय चाललेलं आहे, अरे आज दुःख झालं का, अशी घटना घडून गेली तर चला मंदिरात जाऊ, थोडं तिथं घंटा वाजू, पाया पडू, काही नाही होत, त्याच्याने रिझल्ट नाही मिळत. बरोबर आहे. नाही तेवढा पुरता तो करतो, पण जसं मंदिरातून बाहेर निघालं की पुन्हा मग जे आणि तेच. हो ना, तसं त्याच्या मनात आहे की इथं गेल्याने माझं काही चांगलं होऊन जाईल, थोडंसं आलेलं दुःख जे आलेलं असतं ना, त्याचा एक विशिष्ट कालावधी असते. विशिष्ट कालावधीनंतर ते आपोआपच ते जुनं झाल्यानंतर मनुष्य विसरत असतो त्याला. असं कधी घटना घडली का की एक दुःख आलं आणि ते अनंत कालपर्यंत गेलंच नाही? नाही. बरोबर आहे. आणि असंही असतं की ईश्वराच्या सानिध्यात राहून पण आपण जे काही कार्य करतो तर कधी कधी जरुरी नाही की फक्त चांगलंच, कधी कधी चुकीचं पण होऊ शकतं, पण त्यामध्ये हार न मानता नक्कीच त्याचा काही पुढे चांगलं असेल, बरोबर, चांगलं होणार असेल, म्हणून ते आज थोडं वाईट झालेलं आहे, तसं पण होऊ शकतं. अशी धारणा ठेवून आपण चालू शकतो, है ना? बरोबर आहे. म्हणून त्याला एक शब्द आहे अजून, ड्रामा कल्याणकारी आहे. म्हणजेच काय, तुमच्या सोबत घडणारी प्रत्येक घटना हिच्या मागे काही ना काही तुमचं कल्याणच आहे. चांगलं तर होणारच आहे. सपोज इन केस काही चुकीचं झालं तर आणि नंतर मग आपण त्याला म्हणतो, एक उदाहरण देता येईल आपल्याला. एक मनुष्य होता, त्याला काहीतरी विदेशात जायचं होतं आणि विदेशामध्ये त्याचा काहीतरी सत्कार समारंभ होणार होता आणि तो एअरपोर्टवर जात असताना त्याचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यामुळे काय झालं, तो प्लेनमध्ये बसू शकला नाही आणि त्या कार्यक्रमाला हजर राहू शकला. तर तो इतका दुःखी झाला
की माझ्यासोबत परमात्म्याने असं काय केलं, ईश्वराने असं काय केलं, माझं एवढा बरोबर आहे. मोठा दोष तर सत्कार सगळ्यात पहिले समारंभ ईश्वरालाच होणार दिला होता जातो. आणि माझा अपघात करून टाकला आणि माझा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मी प्लेन मध्ये बसू शकलो नाही, परिणामी मी त्या कार्यक्रमाला हजर राहू शकलो नाही. असा कसा हा ईश्वर, असं त्याचं म्हणणं होतं. बरोबर आहे. जेव्हा त्याने दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये न्यूज वाचली की ते प्लेन क्रॅश झालं हो. आणि त्यात बसलेले सर्व मनुष्य सगळेच सगळे अरे बाप. सगळ्यांचा मृत्यू झाला, तेव्हा तो म्हणतो नाही, परमात्म्याने ईश्वराने खूप चांगलं केलं, मला वाचून घेतलं. आदल्या दिवशी तो काय म्हणत होता, ईश्वराला दोष देत होता. दुसऱ्या दिवशी त्याने काय केलं, धन्यवाद केले. म्हणून वा. त्याचा ऍक्सिडेंट घडवणं त्याचा मृत्यूपासून वाचवणं होतं. मग आता तुम्ही बरोबर. सरेंडर व्हा ना. मग बरोबर. ईश्वराला तुम्ही जर सरेंडर झाले, समर्पित झाले, तर तो म्हणतो मैं बैठा हूं, नाही बेटा. बच्चे तू चिंता मत कर, मैं बैठा हूं. बरोबर आहे. म्हणून ईश्वरालाच घेऊन काहीही कार्य केलं जायला पाहिजे. म्हणून एक बल एक भरोसा. पुढचं असं आहे की जैसी करणी वैसी भरणी. याबाबत काय सांगणार? म्हणजे जसे मनुष्य कर्म करतो त्याप्रमाणे त्याला फळ प्राप्त होतं. श्रेष्ठ कर्म केले असतील, कर्माचे तर खूप प्रकार आहे, पाप कर्म, पुण्यकर्म, महान कर्म, असे कोणतेही तुम्ही कर्म करा. जर का ते श्रेष्ठ असतील तर त्याचे रिझल्ट तुम्हाला श्रेष्ठ मिळतील, चांगले मिळतील. फळ, याला आपण फळ म्हणतो मराठी भाषेत. जैसा कर्म वैसा फल. तसं जसे जर कर्म जर श्रेष्ठ असतील तर त्याचं फळ चांगलं मिळेल. कर्म जर वाईट असतील, कोणाला दुःख दिलं जात असेल तर त्याचं फळ पण काय, दुःखच मिळेल. आता खूप लोक असतात की जे दानाचं काम करत असतात, दान पुण्य करत असतात. मग त्यांनाही त्या पुढे भविष्यात किंवा पुढच्या जन्मात त्याचं चांगलं कॉन्सिक्वेन्सेस सेम असते कर्माचं. जर ते दान देतील, आणखी पुढच्या जन्मात त्यांना भरपूर मिळेल. बरोबर आहे. जर का कोणी शैक्षणिक संस्था काढत असेल तर तो स्वतः पुढच्या जन्मामध्ये तो खूप एज्युकेटेड राहील. असं कनेक्शन असतं हे. बरोबर आहे. म्हणून वाईट कृत्य करायलाच नको. ते केलं तर पुन्हा आपल्यापर्यंत ते येणारच आहे. ठीक आहे, आज वाटतंय मला की मी काही वाईट करत असेल तर आता मला त्याचं फळ नाही मिळणार. मग आजचा मनुष्य काय उदाहरण देतो, मी इतकं चांगलं कर्म करतो तरी माझ्यासोबत ईश्वर असं करतो. आणि हा एक मनुष्य आहे, मी ज्याला बघतोय, माझा मित्र आहे, माझ्या शेजारी आहे, माझा नातेवाईक आहे, इतके वाईट कर्म करतो तरी त्याचं सगळं चांगलं. याचं त्याचं अज्ञानता त्याची अशी आहे, त्याची समज अशी आहे की त्याला माहित नाहीये, त्याची ती भरायची वेळ आलेली नाहीये. बरोबर आहे. आणि ती केव्हा ना केव्हा येईल, पण ती ह्या जन्मात येणार नाही, ती पुढच्या जन्मात येईल. बरोबर आहे. ती जरुरी नाही की ह्या जन्माचं फळ ह्याच जन्मात मनुष्य आत्माला भोगावं लागेल असं नाही. कर्णाला पण हे वाटतं की अरे मी तर सुखी आहे, आणि हा जो असतो दुःखी, त्याच्या बाबतीत विचार करणारा, याची ती वेळ येऊन गेलेली असते. त्याने केलेले जे चुकीचे कर्म आहेत त्याचं फळ हा इकडे भोगत असतो दुःखाच्या स्वरूपात, आणि तो समोरच्याचं सुख बघून तो आणखी जास्त दुःखी होतो. बरोबर आहे. आता त्याला हे नाही माहित की त्याचं जे सुख आज सुरू आहे त्याचं पण दुःख पुढच्या ह्या कधी ना कधी 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, म्हातारा झाल्यावर किंवा पुढच्या जन्मात त्याला ते मिळणार आहे. परंतु मनुष्य तेवढा बुद्धिवान आणि ते परिवारावर पण जातं. म्हणजे आता आई वडील काही करत असेल तर त्यांच्या मुलांपर्यंत पण जातं. कुणीही भोगू शकतो. अगदी. म्हणून चांगलंच कर्म केले पाहिजे. नेक्स्ट असं आहे सर, जैसी मत वैसी गत. काय सांग? जसं आपलं जैसी काय मत वैसी गत. म्हणजे जसे आपले विचार असतील त्या पद्धतीने आपलं जीवन असतं. आपल्या जीवनामध्ये आपले जर विचार हे नकारात्मक असतील, जीवन पण नकारात्मक राहील. बरोबर आहे. जीवनात विचार जर सकारात्मक असतील तुमच्या जीवनामध्ये पण खुशी आणि आनंदीमय तुमचं जीवन राहील. बरोबर आहे. म्हणून म्हटलं जातं ना, पॉझिटिव्ह सोचा. जितकं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करणार, चिंतन करा. बरोबर आहे. सकारात्मक चिंतनाने तुमचं जीवन हलकं होईल. मनुष्याला आजचा मानव बिचारा इतका, इथून काही मिळेल का, तिकडून काही मिळेल का, इथून काही सुख मिळेल का, या मंदिरात जाऊ का, त्या मंदिरात जाऊ, कुठल्या मंदिरात जाऊन काहीच होत नाही. अगोदर स्वपरिवर्तन करावं लागेल, आतून स्वतःला ओळखावं लागेल. कारण की सत्य, मन आपलं असत्याला स्वीकार नाही करत. बरोबर आहे. मन आपलं जे आहे ते सत्य गोष्टीलाच, तो सत्यतेलाच ते स्वीकार करतं, असत्याला ते स्वीकार करत नाही.
जसं आता मी एक माझंच सांगते, असं जनरल फॅक्ट सांगते. आपला कोणी फ्रेंड किंवा कोणी रिलेटिव्ह आपल्याशी गप्पा मारताना कुणी निगेटिव्ह गोष्टी करतंय किंवा स्वतःच दुःख सांगतंय वारंवार, तर कुठे ना कुठे आपल्याला पण कंटाळा यायला लागतो. बरोबर. नकोसं वाटतं, मन आपलं पण वाईट होतं बरोबर. की काय हे तेच तेच बोलताय, मन आपलं पण दुःखी होतं. याच्यात पण असंच एक पॉझिटिव्ह बघितलं, जर कोणी आपल्यासोबत हसत खेळत मजाक करतंय आणि छान छान गोष्टी सांगतंय, तेव्हाही आपलं मन खुश होतं, छान वाटतं की अरे हा, अशी संगत आपल्याला हवी. हवी. म्हणून जसं आपण विचार करतो, जसं हे त्यांनी सांगितलंय, जैसी मत वैसी गत. जसं आपण पॉझिटिव्ह बोलत राहणार तर दुसऱ्याला पण आपल्याकडनं खुशीच मिळेल आणि आपले काम पण तसे जर चांगले का होतील. तुमच्यात सकारात्मकता असेल ती तुमच्या चेहऱ्यावरून समोरच्याला कळून जाईल. बरोबर जो जाणकार असेल त्याला. बरोबर आहे. बरोबर. जो अतिदुखी आहे तो तुम्हाला सुखी अजून तुमचा चेहरा, सुंदर चेहरा, हसनुमा चेहरा बघून त्याला असं वाटेल यांना काय मिळालेलं आहे, एवढी हसत असतात, असं पण होतं. ठीक आहे, आपण नेक्स्ट कडे वळूया. चूहे को मिली हल्दी की गाठ. चूहे को मिली हल्दी की गाठ, समझा मैं भी पंसारी हूँ. चूहे को मिली हल्दी की गाठ. उंदीर असतो ना, त्याला जर काही सापडलं, त्याला काय वाटतं मला काय सापडलं आणि काय नाही. आजच्या मानवाजवळ जर का थोडंसं ज्ञान जर त्याला मिळालं, थोडं नॉलेज जर प्राप्त झालं, त्याला काय वाटतं, अहंकार निर्माण होऊन जातो. माझ्यासारखा हुशार कोणीच नाही, मला जे कळतं ते कोणालाच कळत नाही, मी या जगात सगळ्यात हुशार मीच. बघा, असे अनुभव येतात आपण जीवन जगत असताना, असे लोक भेटतात. तुमचं ऐकूनच नाही घेणार. बिलकुल बरोबर आहे. कोणतीच गोष्ट तुमचं ऐकून नाही घेणार. म्हणून ती म्हणजे मला कोण आले तुम्ही चूहे को मिली हल्दी की गाठी, समजा मैं पंसारी हूँ. अहंकारी व्यक्ती जेव्हा असते तर त्याला असं वाटतं की माझ्यासारखा हुशार कोणी नाही, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. थोडंफार जर अभ्यास केला असेल, ज्ञान प्राप्त करून घेतलं असेल, मग ते कोणतं ज्ञान, कोणत्याही विषयात, कोणत्या पण विषयात असू द्या, त्याला असं वाटतं की मीच हुशार आहे, माझ्यासारखं हुशार कोणी नाही. आणि ऐकूनही नाही घेत ना ते समोरच्याचं, मला कोणाला व तो शिकवणारा, मला कोणाला तो शिकवणारा. म्हणजे हे अहंकाराशी रिलेटेड आहे कहावत. अच्छा, मन. ठीक आहे. पुढचं असं आहे सर, जीन सोया तीन खोया. ह्या सृष्टीचक्रावर सकाळची जी 4 ते 5 वाजेची जी वेळ असते ना, त्याला अमृत वेला म्हणतात. अच्छा, ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण. अच्छा. 24 तासातली सगळ्यात जास्त जी सुंदर अशी कोणती वेळ असेल, चांगली वेळ असेल, छान, तर ती वेळ असते. तशी 3 ते 5 पण म्हणू शकतो आपण, पण जनरली 4 ते 5 म्हटलं जातं. 3 ते 5 म्हणा, 4 ते 5 म्हणा. ह्या वेळेला म्हणतात ब्रह्ममुहूर्त, अमृत वेला. ह्या वेळेत तुम्ही जागा आणि ईश्वराचं चिंतन करा. स्वतःला तुम्ही काहीतरी आत्मा समजा, मनुष्य समजा आणि त्याला आठवण करा. तुमचं कल्याण होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये कोणती घटना घडणार नाही वाईट, आणि वाईट घटना घडली तरी ती वेळ जी आहे त्यात तुम्ही स्वतःला इतकं शक्तिशाली करून घ्याल, तुमच्यासोबत कोणती जर घटना घडली तर तुम्हाला ती अतिशय नॉर्मल वाटेल. म्हणून म्हणतात की त्या 4 ते 5 या कालावधीमध्ये जागा, बरोबर, झोपू नका. जिन सोया तीन खोया, अगर वो सो गया तो फिर उसने खो दिया, असं त्याचा अर्थ आहे. मंदिरांमध्ये पण पूजा 4 वाजेपासूनच सुरू होऊन जाते. अच्छा. नेक्स्ट असं की धन दिये धन न खुटे. धन दिये धन न खुटे. ज्ञान धनाच्या बाबतीमध्ये विशेष करून आहे हे. अच्छा. जेव्हा आपल्याकडे कुठल्या गोष्टीचं भंडार भरलेला आहे, ज्ञानाचा भंडार असेल किंवा कुठे बाहेरचं कुठलं एज्युकेशन असेल, त्याचं तुम्हाला ज्ञान आहे, तर तुम्ही त्याला दान करा. दुसऱ्याचं कल्याण होईल असं तुम्ही तुमच्या व्यवहारातून वागा, जेणेकरून नुसतं तुमच्याजवळ आहे आणि ते तुमच्याजवळच तुम्ही ठेवलेलं आहे. ज्ञान बांटने से बढ़ता है. बरोबर. बांटोगे तो उतना बढ़ेगा. बरोबर आहे, असं त्याचा अर्थ आहे. धन्यवाद सर तुमचं. तुम्ही खूप सुंदर म्हणींचा अर्थ आम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर असंच
आपण पुन्हा एपिसोडमध्ये भेटूया अगेन. आज आपल्याला सरांनी खूप सुंदर म्हणींचा अर्थ एक्सप्लेन केलेला आहे आणि असंच आपण पुन्हा सरांसोबत एक नवीन एपिसोड तयार करूया नवीन म्हणींवर. तोपर्यंत नमस्ते.